नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर। आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी 19 मध्ये। आणि पुन्हा एकदा म्हणजे गणपतीनंतर मी आज ब्लॉग शूट करतेय, कारण मध्ये काही दिवस मी ब्रेक घेतला होता। स्वतःला वेळ देणं गरजेचं असतं। इतके 3-4 महिने धावपळ चालली होती, माझी एवढी एनर्जी यूज झाली होती की स्वतःला सेल्फ फील करण्यासाठी वेळ हवा होता। तर त्यामुळे मी व्लॉग शूट नव्हता केला। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा। आज 6वी माळ आहे आणि आजचा कलर आहे ग्रे। तर मी आज नेसली ग्रे साडी। कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय खास असणार आहे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पण हे एवढं सगळं करायची गरज होती का? रांगोळी पण छान काढली मी, परवा तुझ्या स्टेटसला बघितलं ना। मी आता आलेली आहे सुसगाव येथे निखिलच्या घरी। तर तुम्हाला आठवत असेल मध्ये एकदा सुसगावमध्ये एका ट्रान्स व्यक्तीला मारहाण केली होती घर मालकाने, आणि आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो, मी मुबीना वगैरे। तर तिच्याच घरी मी आत्ता आलेली आहे। आणि तुम्हाला आत्ता मी दोन्ही देवी दाखवले, घरातील आणि तिने बसवलेली। सगळे तिनं स्वतः साडू मातीने बनवलेले आहेत, पेंट केलेले आहेत आणि खूप छान प्रकारे सजवलेलं आहे। नाही ठीक आहे, असं काय नाही। बघायचं खूप काय होतं पण एवढं फॉर्मॅलिटी नाही करायचं का कधी। आजच्या काळामध्ये आपण कोणासाठी किती काही केलं तरी विसरून जायचं ही रीतच आहे, नेकी कर दर्या में डाल। पण काही लोक असतात जे जाणीव ठेवतात। जसं निखिलच्या प्रॉब्लेममध्ये आम्ही सगळे सोबत उभे होतो आणि त्यांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवली आणि आज घरी बोलवलं। खूप छान वाटलं, आनंद होतोय। आणि असेच नवीन नाते घडत जातात कम्युनिटीमध्ये। एक म्हणता म्हणता 2 चॅनलसाठी इंटरव्ह्यू झाला आणि आता 7 वाजलेले आहेत। तर ती खाली आलेली आहे रिक्षामध्ये। शनिवार आणि संध्याकाळ एवढं ट्रॅफिक आहे। आणि आतापर्यंत तुम्ही बघू शकता 58 किलोमीटर मी फिरले।
आणि हे पण शेती काय काय बाबू हो पण आडवा पाहिजे कडक नाही बांधेल एक बांबू लावून ठेवला ना मला तरी चालेल हा 2-3 तार डबल तार घ्या तार बांधली तरी चालते तार चालते बांबू नको मला तार दे डबल तार आणि अशी विविध क्षेत्रातील जे काही मान्यवर आहेत विविध क्षेत्रात काम करणारे काही लोक आहेत तर सर्वांना या ठिकाणी आपण ये ले बहन धर का तुझा मोबाईल स्वातिकाने आली बघ जरा असं तुमचा नाही नाही नको नको राहू बाहेर आलो आणि एवढा पाऊस पडायला लागला राहू दे आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आली घरी ही बघा आमची कुक्कू तर सकाळी घरातून निघालो ते 12:30 वाजता आणि सूसगावला गेले तिकडे तिथून बिबेवाडीला गेले आणि मग तिकडून हडपसरला आणि मग आता परत विश्रांतवाडी अख्खं राऊंड मारून आले जवळजवळ 82 किलोमीटर झालं ते 2200 रुपये बिल झाला रिक्षाचा आणि हे सगळे पैसे मी स्वतःच्या खिशातून देते जिकडेही जाते मी काही सोशल ॲक्टिव्हिटीसाठी काही असू दे मी कोणाकडून पैसे घेत नाही तर मी स्वतःचेच पैसे खर्च करून जाते सगळीकडे येता येता गुरूंच्या घरी बसले होते थोडा वेळ आणि पान खाल्ले आणि मग आले कारण कधी कधी मी खाते पान रोज नाही पण कधी कधी तरी तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका